श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। हे मुरारे, हे नाथ नारायण वासु। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। इच्छा माणसाला सुखाने जगू देत नाही, समाधान प्राप्त करून देत नाही। म्हणून इच्छा ही मर्यादित असावी, समाधानी असावं माणसाने। भेटले ना ठीक आहे। पूजनीय वैकुंठवासी प्राप्त स्मरणीय विठ्ठल महाराज गुले पाठामध्ये सांगायचे, साधकाचं जीवन कसं असलं पाहिजे, प्रपंचाचं जीवन कसं असलं पाहिजे। मनुष्याने प्रपंच करत असताना कधी खाली मान घालून प्रपंच केला पाहिजे, आणि परमार्थ करत असताना कधीही वर मान करून परमार्थ केला पाहिजे। लक्ष द्या, प्रपंच करायचंय, संसार करायचाय, संसार करत असताना माणसाने नेहमी खाली बघूनच संसार केला पाहिजे। का? त्याचं कारण आहे, आपण जर खाली पाहून संसार केला, खाली पाहून जर आपण चालायला लागलो तर आपल्याला दुःख होत नाही। त्याचं कारण आहे, आपल्यापेक्षा मोठी माणसं आपल्याला दिसत नाहीत म्हणून आनंद वाटतो, बरं वाटतं। जसं आहे तसं, जेवढं आहे तेवढं। आपल्यापेक्षा मोठा माणूस पाहिला की मग दुःख होतं आणि मग सुखाने राहता येत नाही। म्हणून प्रपंचात खाली मान घालून प्रपंच करावा, पण परमार्थामध्ये माणसाने कधीच मान खाली करायची नाही महाराज, वरच ठेवायची। वर म्हणजे मला जर 10 अभंग पाठ असतील तर माझी मान 20 अभंग पाठ असणाऱ्या माणसाकडे असली पाहिजे, मग लाज वाटते। आपले 10च आहेत, त्याचे 20 पाठ आहेत। मला थोडं येत असेल तर दुसऱ्यांना जास्त येत, आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे। मला जर गाथा पाठ असेल, त्याला ज्ञानेश्वरी सुद्धा पाठ आहे, मला तर फक्त गाथाच पाठ आहे। संसारामध्ये मान खाली असावी, परमार्थामध्ये नेहमी आपली मान वर असली पाहिजे। माणसं उलट करतात, प्रपंचातच मान वर, त्याला भेटले ना मलाही भेटलं पाहिजे, मलाही भेटणार आहे, अपेक्षा वाढत चालते। सुखी जीवन जगायचे ना, जेवढं आहे त्यात माणसाने समाधान मानलं पाहिजे, मग आनंद प्राप्त होतो। दिले हे देवाचे उपकार आहेत हे मानलं पाहिजे। हे त्यानेच केलंय याचा आपण विचार केला पाहिजे। हे त्यानेच दिलंय हा विचार केला की मग आनंद होतो, अन्यथा दुःखच आहे। बळीने सांगितलं, तू कितीही माग म्हणले, सगळं माझंच आहे, जे हवं असेल ते मागून घे। वामनाने सांगितलं, मला फार अपेक्षा नाही, मला जास्त काहीच नको म्हणले, मला तुझ्याकडून काही थोडी भूमी पाहिजे, काही जमीन पाहिजे। शबास महाराज, किती पाहिजे सांगा, किती जमीन तुमच्या नावावर करून देऊ, बोला काय करायचे सांगा। ते म्हटले, मला काही नाही म्हटले, जास्त जमीन नाही, फक्त 3 पाऊल भूमिदान दे। बळीला हसू आलं, जोराने हसायला आला, काय कमाल आहे म्हटले, जेवढी उंची तेवढंच मागायला लागला तू। अरे देणारा उदार असल्यावर मागणाऱ्याने अगदी आनंदाने मागितलं पाहिजे। देणारा जर माणूस मोठा असेल तर मागणाऱ्याने सुद्धा अगदी आनंदाने मोठी मागणी केली पाहिजे। मागायचं सुद्धा कळत नाही, पण हल्ली माणसांना खरंच ना मागायचं कळत नाही, काय मागावं, कुणाला मागावं याचं अजिबात ज्ञान नाही लोकांना।
राजाचा वाढदिवस होता आणि राजा प्रसन्न होता आणि राजाने ठरवलं की आज मी आनंदी आहे तर सगळी प्रजा आनंदी आहे. मग आजच्या दिवशी माझा वाढदिवस आहे ना, तर सगळी प्रजा आनंदी असली पाहिजे, कैदी सुद्धा, ते पण दुःखात नसू नये. राजाने प्रधानाला बोलवलं. प्रधानजी इकडे या म्हटले. आज माझा वाढदिवस आहे, सगळे माणसं खुश आहेत, सगळी प्रजा आनंदी आहे, पण आपल्या कारागृहात जे कैदी आहेत ते सुद्धा आनंदी पाहिजेत. एक काम करा म्हटले, सगळ्या प्रजेला विचारा काय पाहिजे देऊन टाका, ज्याला जे लागेल ते देऊन टाका, सगळ्यांची अपेक्षा पूर्ण करा. राजा उदार आहे म्हटले आज. प्रधानजी म्हटले, राजेसाहेब लोकांना देऊन टाकलं काही अडचण आहे म्हटले, आपण लोकांना देऊन टाकू, सगळ्याच्या मागण्या मान्य करू, पूर्ण करू. पण जर कैद्यांनी जर काही विचित्र मागणी मागितली तर कसं करायचं आपण? काही होईल म्हटले, नाराज करायचं नाही. जा म्हटले कैद्याकडं, त्यांना सांगा काय पाहिजे ते मागून घ्या. प्रधानजी कारागृहामध्ये गेले. कारागृहामध्ये काही कैदी होते, त्या कैद्यांना प्रधानजीने सांगितलं, कैद्यांनो राजाचा वाढदिवस आहे, आज तुम्हाला काय पाहिजे सांगा, जे हवा असेल त्या चिठ्ठीमध्ये लिहून द्या. सगळ्या चिठ्ठ्या कैद्याकडे दिल्या. कैद्यांनी चिठ्ठ्या हातात घेतल्या, आपापली मागणी चिठ्ठीत लिहिली, सगळ्या चिठ्ठ्याच्या घड्या केल्या आणि राजाकडे त्या चिठ्ठ्या आल्या. असा ढीग पडला होता. पहिली चिठ्ठी राजाने उचलली. आता राजाला माहित आहे सगळ्यांना देऊन टाकायचे, नाराज कुणाला करायचं नाही, जे मागितलं ते द्यायचं होतं, नाही कुणाला म्हणायचं नव्हतं. पहिली चिठ्ठी उचलली, चिठ्ठी उघडली. उघडल्याबरोबर चिठ्ठीत लिहिलं होतं, राजेसाहेब प्रथमतः तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपला जन्मदिवस आहे, आपलं जीवन निरोगी, आपलं आयुष्य अगदी सुखद जावो. आपल्या कारागृहामध्ये राजेसाहेब अगदी सगळं व्यवस्थित आहे म्हणले, आनंद आहे कारागृहात, सगळं काही ठीकठाक चाललंय म्हटले. थोडी गैरसोय आहे, तेवढी एक माझी मागणी आहे, तेवढी गैरसोय तुम्ही पूर्ण करा. राजे म्हटले, प्रधानजी बघा त्याचं काय पूर्ण करा. त्यात लिहिलं होतं, राजेसाहेब घरी असताना मला सकाळी बरोबर 7 वाजता चहा मिळत होता, इथं 8 वाजता मिळालाय म्हटले, 1 तास लेट व्हायला लागलाय. माझी विनंती आहे तेवढा 8चा चहा 7ला करावा, एवढीच माझी मागणी आहे. राजे म्हणले, त्याला 7ला चहा देत जावा. दुसरी चिठ्ठी उचलली. चिठ्ठी खोलल्याबरोबर त्याने सांगितलं, राजेसाहेब तुम्हाला शुभेच्छा वाढदिवसाच्या, सगळं काय ठीकठाक चाललंय म्हटले, पण घरी असताना मला सवय होती म्हणला तंबाखू खायची, आता बी ती सवय चालूच आहे म्हटला. तंबाखू आहे म्हटला, फक्त चुना संपलाय, तेवढा लावाय दिला तर बरा होईल. राजे म्हटले, याला चुना लावा, म्हणजे चुना देऊन टाका म्हटले, त्याची मागणी पूर्ण. तिसरी चिठ्ठी उचलली. राजेसाहेब सगळं काय ठीकठाक चाललंय म्हटले, पण घरी असताना घरी झोपल्याबरोबर फॅन लागायचा, मच्छर चावत नव्हते, इथे लय मच्छर झालेत म्हणला, पेशा कमी होतील, डेंगू होईल, मरावं लागेल, एक काम करा एखादा फॅन बसवा. राजे म्हटले, सगळ्या कारागृहामध्ये कूलर लावून टाका म्हटले, कैद्यांना खुश ठेवायचे म्हटले. अनेक चिठ्ठ्या होत्या. आता ढीगच होता ना, त्याला काय कमी होत्या. आता ढीग सांगितल्यावर कथा सांगता येणार नाही. पण या सगळ्या चिठ्ठ्यांमध्ये एक चिठ्ठी अशी होती, त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, राजे तुम्हाला जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा, आपलं जीवन निरोगी जावं. राजे कळत न कळत माझ्याकडून एक अपराध घडला, तसा मी पापी नाही, तसा मी गुन्हेगार नाही, नकळत माझ्याकडून एक अपराध घडला आणि त्या अपराधाची मला शिक्षा भेटली, मला पश्चाताप झाला. राजे इथून पुढं आयुष्यामध्ये मी कधीच असा अपराध करणार नाही. तुम्ही देणार असाल तर माझी एकच मागणी आहे, या कारागृहातून मला एकदा बाहेर काढा, मला मुक्त करा, एवढीच तुमच्या चरणावर माझी अपेक्षा आहे. आता मला सांगा ही किती गोड मागणी आहे. ज्याला घरी सकाळी 7ला चहा मिळायचा, तो जर राजाला म्हटला असता मला मोकळं करा, त्याला घर भेटलं असतं, बायको भेटली असती, लेकरं भेटली असती, सकाळी 7ला चहा भेटला असता. ज्याला घरी तंबाखू खाता येत होती, ज्याला घरी चुना मिळायचा, त्याला त्याचे मित्र भेटले असते आणि मस्त ओट्यावर बसून टाळ्या हाणता आल्या असत्या. हे सगळ्यांना करता आलं असतं, पण सगळ्यांना मागायचं ज्ञान नसतं. आता ऐका, आपण देवाची भक्ती करत असतो, पण आपण देवाला मागतो काय? हो, वाढावे संतान गृही व्हावे धनधान्य, प्रपंचातलंच देवाला मागत असतो. पण एखादा संत असतो, तो संत म्हणतो, देवा मला काहीच नको, मला फक्त या जन्म मरणाच्या दुःखातून मुक्त कर, म्हणजे या कारागृहातून माझी सुटका कर. एखादा संत असतो, त्याला मागायचं कळतं. मोठ्या माणसांची नावं घेणं सोपं आहे हो, पण त्यांच्यासारखं वागणं फार कठीण आहे.
मी एक वाक्य नेहमी बोलत असतो, एखाद्या रस्त्याला एखाद्या महापुरुषाचं नाव देणं फार सोपं आहे. ऐका, एखाद्या रस्त्याला एखाद्या महापुरुषाचं नाव देणं फार सोपं आहे, पण त्याने दाखवलेल्या रस्त्यावर चालणं फार कठीण आहे. नाव देऊन आपण मोकळ होतो, पण त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण नाहीत ना चालत. सत्पुरुषाने दाखवलेल्या मार्गावर चालणं फार कठीण आहे. हो, आमचे सगळे संत मग त्याच मार्गाने निघाले. वेद मार्गे मुनी गेले, हो त्यांचे मार्गे मी चाललो, किंवा मार्ग दावून गेले आधी आणि दयानिधी संत ते. चांगलं वागलं की माणसाची किंमत वाढत असते, वाईट वागल्यानंतर माणसाची किंमत कधीच वाढत नाही, लक्षात ठेवा. म्हणून नेहमी मनुष्यानं चांगलं वागलं पाहिजे, आपली किंमत वाढत चालते. खोड्या करत असाल, मी एकमेकांचे भांडण करत असाल, द्वेष करत असाल, नाही किंमत वाढत. वाईट लोकांची किंमत कधीच वाढत नाही, कधीच वाढत नाही. पहा तुम्ही आता सगळ्याचे भाव वाढले बघा, सगळ्याच्या किमती वाढल्या. सर्व वस्तूंची किंमत वाढली, पण 1 रुपयाला मिळणारी माचीस अर्थात ती काड्याची पेटी अजून 1 रुपयालाच आहे, तिचा भाव वाढला नाही वाढला, 1 रुपयालाच आहे. सगळ्याच्या किमती वाढल्या, पण 1 रुपयाची माचीस काड्याची पेटी अजून 1 रुपयालाच आहे. त्याचं कारण काय? त्याचं एकच कारण आहे, आग लावणाऱ्या वस्तूची किंमत कधीच वाढत नसते. आपण स्वच्छ असावं, निर्मळ राहिलं पाहिजे माणसाने. एके ठिकाणी वाचलं होतं, माणसाच्या अंगावरचे कपडे घाण असले तरी चालतील, पण माणसाचे विचार मात्र स्वच्छ असले पाहिजेत. शरीराने अंगावरच्या कपड्याने मनुष्य मळका असला तरी चालेल, पण तो जळका नसू नये. जळका कधी, जळक माणसाने कधी अजिबात जळक नसावंच. म्हणून मानवी जीवन जगत असताना सत्मार्गाने आपण गेलो पाहिजे. तो सत्मार्ग जर कोण सांगतं तर ते सत्मार्ग रामाचं चरित्र सांगतं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या वंशाचं वर्णन आहे. ब्रह्मदेवाच्या नाभीतून कमळाची उत्पत्ती आहे. त्या कमळाच्या अगदी बुडाशी, हो भगवान नारायणाच्या नाभीतून कमळाची उत्पत्ती आहे आणि त्या कमळातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. आणि पुढे ब्रह्माच्या मनापासून मरीची ऋषींचा जन्म झाला. मरीची ऋषी प्रगट झाले. मरीची ऋषीचे आहेत ते कश्यप. कश्यपाचा मुलगा आहे विवस्वान. विवस्वानाचा मुलगा आहे श्राद्धवान मनुराजा. त्या श्राद्ध देवाला, त्या मनुला 10 पुत्र झाले. इक्ष्वाकु, नृग, शयाती, दिष्ट, द्रष्ट, करुष, नरिष्यंती, प्रशद्र, नभग आणि कवी हे त्याचे 10 मुलं आहेत. हळूहळू यांचा विस्तार वाढायला लागला. याच वंशामध्ये पुन्हा मनुचा नभग आहे, नभगाचा नाभाग आहे, नाभागाचा अंबरीश राजा. अंबरीश राजा हा फार महान आहे. त्याची कथा प्रत्येकाला ज्ञात आहे. दुर्वास ऋषींनी अर्थात त्याच्यावर विघ्न आणलं, संकट आलं. एकादशीचं व्रत आहे. अंबरीश राजाने ते व्रत अगदी मनोमन, अगदी तंतोतंत नियमाचं पालन करून त्या व्रताचा आरंभ केला होता. द्वादशीचा दिवस होता आणि ते द्वादशीला ते पारण फेडायचं होतं, व्रत सोडायचं होतं. नित्यामध्ये दुर्वासांचं आगमन झालं. राजा सहज म्हणला, दुर्वाजी या आपण भोजन करू. दुर्वासजी म्हटले, थोडं थांब, मी स्नान करून येतो, मग जेवण करू. पारणं सोडायची वेळ जवळ आली होती, पण आता साधूला आमंत्रण दिलं होतं. साधू येणार होते, त्यांना सोडून जेवावं तर पातक लागेल. ठीक आहे साधू लवकर या. दुर्वास ऋषी निघून गेले. ते लवकर आले नाहीत. हळूहळू वेळ निघून जायला लागली. अंबरीशाने विचार केला, आता आपण पारणं सोडावं तर त्यांचा अपमान होईल, नाही सोडावं तर व्रताचा अपमान होईल. मग एक तुळशीचं पान घेतलं, ते मुखामध्ये टाकलं आणि राजाने फक्त जलप्राशन केलं. दुर्वासांना हे समजलं की तू पाणी पेलं, तुळशीचं पान खाल्लं, अर्थात तू मला आमंत्रण देऊन माझ्या अगोदर तू हे पारणं सोडलंय. मग आणि क्रोधाने दर्भाची काडी उचलली आणि अर्थात अंबरीश राजाच्या दिशेने सोडली. त्याला शापित ती काडी सोडली. ती काडी आता नाश करणार राजाने ठरवलं होतं. दुर्वास ऋषी आहेत, महान मुनी आहेत, आपण प्रतिकार करायचा नाही. डोळे बंद केले, भगवंताचं स्मरण केलं. अंबरीश राजाचा भाव शुद्ध होता, भक्ती श्रेष्ठ होती.
भगवान परमात्मा आपलं सुदर्शन चक्र सोडतात. ते बरोबर दुर्वासाच्या अंगाकडे निघालं. दुर्वासांनी पाहिलं, भीती वाटली आणि भीती वाटल्याबरोबर आपल्या हाताने दुर्वासाने आपले कान धरले. म्हटले, देवा क्षमा करा. म्हटले, मी तुमची स्तुती करतो, मला माफ करा. अहो अनंतम दासानाम महतत्वम दुष्ट मध्यमे. माझ्याकडून चूक झाली. म्हटले, हे अनंता मला क्षमा करा. कृतांग सोपी यद राजन मंगलाने समिद्धने. माझ्याकडून चूक झाली, मला क्षमा करा. तुमच्या भक्ताचा महिमा मी ओळखला नाही, अपराध घडला, माफी असावी. भगवंताने चक्राला शांत केलं. अंबरीश राजाचा हा मोठेपणा सगळीकडे पसरला, कीर्ती वाढायला लागली. आणि याच अंबरीश राजाच्या वंशामध्ये पुढं युवनाश्व नावाचा राजा, त्याचा मुलगा मानधाता, पुढे याच्याच वंशामध्ये सत्यव्रताचा त्रिशंकुशी राजे हरिश्चंद्र, यांचीही सत्यकथा प्रत्येकाला ज्ञात आहे. राजा हरिश्चंद्र म्हणजे सत्याच्या बाजूने जगणारा राजा होता. हो, वाहे डोंब्या घरी पाणी. हरिश्चंद्राची ही कथा अगदी प्रसिद्ध आहे. आणि त्याच वंशामध्ये रोहिताचा बाहुक आणि बाहुकाचा सगर. या सगराला 60,000 पुत्र झाले. यांनी यज्ञाचं आयोजन केलं आणि यज्ञ करत असताना त्या यज्ञामध्ये यांनी घोडा सोडला. तो घोडा होता, तो घोडा इंद्रदेव चोरून घेऊन जातो. घोडा शोधण्याकरता हे सगळे निघाले. घोडा कुठे असेल शोधायला लागले. शोधता कपिल मुनींचा आश्रम आहे, त्या कपिलाच्या आश्रमापर्यंत जाऊन पोहोचले. इंद्राने त्या ठिकाणी घोडा बांधला होता. यांनी विचार केला नाही, हे सरळ तिथे गेले. यांना वाटलं की हा याने चोरून आणलाय. मनामध्ये असा फक्त विकल्प आला, बाकी काही नाही. असा संशय आला की हा घोडा कपिल मुनीने चोरून आणला. एखाद्या गोष्टीची सगळी सत्यता माहिती असल्याशिवाय माणसाने कोणावरही आरोप संशय करू नये. जगामध्ये सगळ्यात घातक जर काय असेल तर ते संशय सगळ्यात घातक आहे. ज्ञानोबराय म्हणतात, संशयाहुनी थोर अनेक पाप नाही घोर आणि विनाशाची वाघोर प्राणी असी. संशय फार अवघड आहे. संशय कधी मनुष्याने घेऊ नये. पती पत्नी एका घरामध्ये राहत होते. छोटस बाळ होते. त्यांना बरेच वर्ष मुलगा होत नव्हता. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने तो मुलगा झाला होता. आणि त्यांना आवड होती प्राण्यांची. त्यांनी घरामध्ये एक मुंगूस पाळला होता. लहानपणापासून ते मुंगूस त्याच घरात राहायचं, तिथंच खेळायचं, त्यांच्या सोबतच राहायचं. मुंगसालाही आता यांचा लळा लागला होता, प्रेम लागलं होतं. यांनाही त्याचं प्रेम जडलं होतं. ते एकाच घरात राहायचे. आता मुलगा झाला होता. त्या मुलाभोवती ते मुंगूस फिरायचं, खेळायचं. एके दिवशी मालक बाहेर गेले. त्या मुलाची आई पाणी आणण्याकरता बाहेर जाते. आता घरामध्ये फक्त मुंगूस आणि ते छोटंसं बाळ आहे. त्याला टाकलं होतं, ते आपलं खेळत होतं. बाहेरून काम झाल्यानंतर त्या घराचा मालक, त्या स्त्रीचा, त्या मुलाचा बाप, स्त्रीचा पती घराकडे निघाला. आणि इकडं घरामध्ये मुंगूस आणि ते छोटंसं बाळ आहे. आणि एवढ्यामध्ये त्या घरामध्ये सापाने प्रवेश केला. सापाने प्रवेश केल्याबरोबर मुंगसाने सापाला पाहिला. आता जन्मजात जोगाचं वैर आहे. पाहिल्याबरोबर मुंगसाने विचार केला, आता हा साप माझ्या मालकाच्या मुलाकडे येईल, याला चावेल, माझ्या मालकाच्या मुलाचा मृत्यू होईल. आता माझं कर्तव्य आहे, घरात जर कोण नसेल तर आता मी याला वाचवलं पाहिजे. तो मुंगूस त्या सापाच्या अंगावर गेला. दोघांचं युद्ध सुरू झालं. नेहमीच जो विजयी पावतो तो मुंगूस आज इथंही विजयी पावला. याचाच विजय झाला. साप संपला. तोंडाला रक्त लागलं होतं मुंगसाच्या. मुंगसाची छाती आता वर झाली होती. मी माझ्या मालकाच्या मुलाचा प्राण वाचवलाय. आता मालक बाहेरून येतील. बाहेरून आल्याबरोबर मला जवळ घेतील, मला शबासकी देतील. वा, आमच्या वंशाचा देवा तो वाचवलाय. 10 वर्ष मुलगा होत नव्हता, एक मुलगा झाला, तोही मरणार होता या सापामुळे, तो वाचवलाय. मालक घरामध्ये येईल, आपल्या जिवंत मुलाला बघेल, मेलेल्या सापाला बघेल आणि त्याला कळेल की या सापाला मुंगसाने मारलं म्हणजे माझ्या मुलाचा प्राण मुंगसाने वाचवला. मला जवळ घेईल. आनंदाने ते मुंगूस आता दारामध्ये येऊन बसलं. मालकाची वाट पाहायला लागलं, केव्हा मालक येतील. तिकडून मालक निघाले होते. मालकाने आपल्या मालकिनीला पाहिलं होतं, इथं पाण्याला आली ती. का ग घरी कोण आहे.
तिने सांगितलं काय नाही आपलं बाळ आहे म्हटले, खेळायला लागले. तो गडबडीने घराकडे निघाला, रडत असेल मुलगा आपला. घराकडे आल्याबरोबर त्यांनी दारामध्ये मुंगसाला पाहिलं आणि दारामध्ये मुंगसाला पाहिल्याबरोबर मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलं होतं. तोंडाचं रक्त त्याने पाहिलं आणि त्याच्या मनामध्ये संशय आला. घरात तर फक्त दोघंच आहेत, एक मुंगूस आणि दुसरं बाळ. ज्या अर्थी याच्या तोंडात रक्त लागले त्या अर्थी याने माझ्या बाळाचा काटा काढला असावा, नाश केला असावा, माझ्या बाळाला याने फोडलं असावं. मुंगूस साप मालकाकडे पाहत होतं. आलेत मालक, बघायला लागलेत माझ्याकडं. आता एका मिनिटात घरामध्ये येतील. आल्याबरोबर मेलेल्या सापाला पाहतील, आपल्या जिवंत लेकराला बाळाला पाहतील, यांना आनंद वाटेल आणि मला जवळ घेतील, शबास मुंगसा म्हणतील. ते अपेक्षेने मालकाकडे पाहायला लागलं, मान डुलवायला लागलं आणि मालकाच्या मनामध्ये वेगळा संशय होता, यानेच माझ्या मुलाला मारला असेल. राग आला. बाहेरच काठी होती, ती काठी उचलली. मुंगूस सगळं पाहत होता. धावत मुंगसाकडे गेला आणि एक काठी टाकली मुंगसाच्या डोक्यामध्ये. मुंगूस जागेवर खाली पडला. धावत मध्ये गेला, काय झालं असेल माझ्या बाळाला, काय झालं असेल म्हणून आत गेला आणि आत गेल्या गेल्या पाहिलं तर आपल्या मुलाच्या शेजारी काळा कुट्ट मेलेला साप त्याने पाहिला. आणि मुलगा तर आनंदाने नाचायला लागला, खेळायला लागला होता, हातपाय हलवायला लागला होता. आणि मग याला समजलं आपण ज्याला मारलंय ना त्याच्यामुळेच आपल्या वंशाचा दिवा इथं खेळायला लागलाय. आता काय उपयोग आहे? आता फक्त पश्चाताप आहे. आता तो येणार नाही. सगळं ठीक होतं, फक्त मनात थोडा संशय आला होता. असं झालं असेल का? संशय घातक आहे आणि त्याचा परिणाम वाईट होत असतो. म्हणून कोणतीही गोष्ट करत असताना मनामध्ये संशय ठेवू जाऊ नका. काही वाटलं पटकन बोलून मोकळं होत जा. पत्नीबद्दल काही संशय असेल बोलून मोकळं व्हा. पत्नीला काही पतीबद्दल संशय असेल ताबडतोब बोला. मनात ठेवत जाऊ नका. एके ठिकाणी साचलेलं फार दिवस चांगलं राहत नाही. म्हणून डबक्यातलं पाणी कधीही वाईट असतं, कधीही घाण असतं. जसं डबक्यात साचलेलं पाणी खराब असतं तसे अंतःकरणामध्ये मनामध्ये साठलेले विचार सुद्धा फार घातक असतात, फार घाण असतात. आणि हे विचार तुम्हाला कुठं घेऊन जातील काही सांगता येत नाही. म्हणून माणसाने मोकळं असावं. माणसं मनामध्ये साठवायला लागलेत आणि याच्यामुळं माणसं आजारी पडायला लागले, मनोरुग्ण व्हायला लागले. प्रगट होत नाहीत, आपलं दुःख बाहेर काढत नाहीत, साठवून ठेवायला लागले, साठवून ठेवायला लागले. माणसाने अगदी मोकळं राहिलं पाहिजे. संशय कधी मनात ठेवू नका गडे. आता प्रपंचात नेहमी संशयावरून माणसाचे भांडणं होतात. पती पत्नीत भांडणं नेहमी चालूच आहेत, फक्त संशयामुळेच, बाकी काय. इतकं वैतागतात माणसं प्रपंचाला, किती वैतागतात. आपल्याला वाटतं आपल्याला परमार्थ कळायला पाहिजे. नाना परमार्थ सुद्धा कळणं फार कठीण आहे, एवढं सोपं नाही. आपण कधीच परमार्थ कळत नाहीत महाराज, कधीच करत नाहीत. आपल्याला परमार्थ काय कळणार आहे? ज्याच्यामध्ये राहून, ज्या प्रपंचात राहून आपल्याला अजून प्रपंच समजला नाही तर परमार्थ काय कळणार आहे? माणसाला अजून प्रपंचातलं ज्ञान नाही, प्रपंचातलं ज्ञान नाही माणसाला, तर परमार्थातलं ज्ञान केव्हा भेटायचं? आमचे महाराज सांगायचे, ज्याला चांगला प्रपंच करता येतो त्याला चांगला परमार्थ करता येतो म्हटले. म्हणजे ते असं म्हणायचे, ज्याला पत्नी सांभाळता येते त्याला देव सांभाळता येतो. म्हणून अगोदर बायको सांभाळायला शिकलो पाहिजे. ज्याला पत्नी सांभाळता येते ना मग त्याला देव सांभाळता येतो. का? त्याचं कारण आहे, या जगात जर सगळ्यात अवघड काय असेल तर बायकोला सांभाळणं सगळ्यात अवघड आहे, सगळ्यात कठीण. बिचाऱ्या कधी काय बोलतील, कधी काय मागतील, काहीच सांगता येत नाही. एक राग आपल्या मालकाकडे गेली, मालकाला बोलायला लागली, काय काय सांभाळायचं म्हणली मी, तुमचं काय काय बघायचं, मी घर मी सांभाळायचं, सगळं मीच, तुमचे आईबाप मी सांभाळायचे, लेकरं मी सांभाळायचे, घरदार सगळं मीच सांभाळायचं, काय काय सांभाळू म्हणली मी. तो म्हटला, बाई तू एक काम कर, तू फक्त तुझं तोंड सांभाळ, बाकी सगळं मी सांभाळतो. प्रपंचातलं ज्ञान नाही तर परमार्थातलं ज्ञान केव्हा भेटणार आहे आपल्याला? म्हणून प्रपंच करत असताना संशय सोडून प्रपंच करत राहा, आनंद मिळेल. मनात काही ठेवू जाऊ नका, मोकळं राहत जा. संशय घातक आहे. या सगराच्या पुत्रांनी विचार केला,
आश्रम कपिल मुनींचा आहे, याच्या दारामध्ये आमचा घोडा बांधलाय, म्हणजे याने चोरला असेल. जावं विचारावं, हा घोडा तुमच्याकडे कसा काय आला? काहीच नाही. नीट जाणत ते कपिल महाराजांचा, कपिल भगवंताचा अपमान करायला सुरुवात केली. नको ते बोलायला लागले, तुम्हीच घोडा आणलाय, तुम्हीच चोरलाय, तुम्ही चोर आहात, असं तसं बोलायला लागले. कपिल देवाला राग आला, डोळे उघडले ना आपल्या तपस्येच्या सामर्थ्यावर सगळ्यांना भस्म करून टाकलं. जाग्यावर सगळी नष्ट झाली. या सगराच्या दुसऱ्या पत्नीपासून असमंजस नावाचा पुत्र जन्माला आला. तदनंतर अंशुमाचा आहे दिलीप, आणि दिलीपाचे आहेत राजे भगीरथ महाराज. या भगीरथांनी काय केलं, हे जे 60,000 जे पुत्र म्हणजे आपले भाऊ जे नरकात गेले होते, जे संपले होते, त्यांचा उद्धार करण्याकरता भगीरथाने अनेक प्रयत्न केले. आणि या प्रयत्नापैकी सर्वात मोठे प्रयत्न म्हणजे यांना गंगेचं पाणी आणून दिलं. हो, गंगा अवतीर्ण केली, भगवंताची साधना केली, तपस्या केली, भक्ती केली. गंगा मैया प्रगट होणार होती, पण गंगेनं सांगितलं, बाबा मी प्रगट होते म्हटली, मी तुझ्याजवळ येते, मी अवतीर्ण होते, पण माझा वेग सहन होणार नाही. माझा वेग कुठंतरी तुला कमी केला पाहिजे, मला साठवायचं कुठं? मग भगवान भोले शंकराची प्रार्थना केली, आणि भगवान शंकराने गंगेला आपल्या जटेमध्ये स्थान दिलं. आणि या न्यायाने भगीरथ राजाने आपल्या सगळ्या कुळाचा उद्धार केला. घरामध्ये जर एक सात्विक मुलगा जन्माला आला, तर तो एक सात्विक मुलगा आपल्या 21 कुळाचा उद्धार करत असतो. लक्षात ठेवा, 21 कुळाचा उद्धार. म्हणून घरामध्ये सात्विक मुलगा अवश्य जन्माला आला पाहिजे. आणि सात्विक मुलगा जन्माला यावा असं वाटत असेल तर अगोदर आपण सात्विक वागलो पाहिजे. आपलं वागणंही सात्विक असलं पाहिजे. आपलं जर वागणं सात्विक नसेल तर मग कसा काय सात्विक मुलगा जन्माला येईल? नाही येत. कथा कीर्तन ऐकायला लागलं, एखादे कुणी महाराज गायन करायला लागले, प्रत्येक महिला वाटतं माझा सुद्धा मुलगा गायक झाला पाहिजे, माझा सुद्धा मुलगा वादक झाला पाहिजे. प्रत्येकीला वाटतं माझा मुलगा गाणारा झाला पाहिजे, पण ते नेमकं पेणारं होतं, गाणारं होत नाही. का? कुठंतरी आपण कमी पडायला लागलो. फार मोठा विचार आहे. जिजासाहेबांनी काय केलं होतं? छत्रपती राजे गर्भात असताना हेच केलं त्यांनी. सुरांच्या वीरांच्या कथा गायल्या, वाचन केलं, रामायण भागवताचं पठन केलं. हो, म्हणून तरी शूर मुलगा अर्थात छत्रपती राजे आपल्या पोटाला येतात. पण आपण काय करतो याच्यावरती आपली संतती पुढे येत असते. भगीरथ राजाने सगळ्यांचा उद्धार केला. भगीरथाने गंगेला अवतरित केलं, सगर पुत्रांचा उद्धार. आणि याच भगीरथाच्या वंशामध्ये पुढे ऋतुपर्णाचा सौदाचा असा अस्मकाचा मुलगा आहे नारी कवच. यांच्याच पुढे वंशामध्ये नारी कवचाचा खटवांग राजा म्हणून जन्माला आला. तोच हा खटवांग राजा, ज्याला 1 तास उरला होता, तो हा खटवांग. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा तैसी प्राप्त झाली. देवादिकांना मदत करायचा, सगळ्या देवांना, राक्षसांना, अर्थात राक्षसांचं ज्यावेळेस देवतेबरोबर युद्ध आहे त्यावेळेस मदत करावी. आणि मदत केल्यावर देवता लोक प्रसन्न झाले, म्हणले महाराज तुमच्यामुळे आम्ही युद्ध जिंकले, बोला तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे म्हटल्याबरोबर याने सांगितलं मला काही नको म्हटले, माझं फक्त आयुष्य किती बाकी आहे मला तेवढं सांगा. नारदाने सांगितलं बाबा आयुष्य फार नाही म्हटलं, आता फक्त 1 तास शिल्लक आहे, तुला काय हवा असेल तर मागून घेतो म्हटलं, मला काहीच नको. आणि त्या 1 तासामध्ये खटवांगाने अर्थात देवाची प्राप्ती करून घेतली. सर्वश्रेष्ठ साधन नामसाधन, या साधनेवर त्याने आपला देह भगवंतापर्यंत नेऊन ठेवला. त्याच खटवांगाचा मुलगा आहे दिलीप आहे, आणि त्या दिलीपाचा आहे तो राजा रघु. याच रघु राजाच्या नावाने पुढं रघुवंशाची स्थापना झाली. आणि पुढं याच्यापासूनच रामाला रघुवंशामध्ये अवतीर्ण व्हावं लागलं. याच रघुचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे अज राजाचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे दशरथ राजा. दशरथ राजाच्या 3 राणी आहेत, कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी, प्रत्येकाला ज्ञात आहेत. पोटी मुलगा नव्हता, मुलगा होत नाही, अनेक वर्ष होऊन गेले. एके दिवशी राजा शिकार करण्याकरता वनामध्ये निघून गेला. शिकार करण्याकरता गेल्यानंतर त्याच राजाच्या पलीकडे एक मुलगा होता, त्याची आई आणि वडील होते, ते दोन्ही अंध होते.
त्या मुलाचं नाव होतं श्रावण. श्रावण लहान होता, आई बाप अंध आहेत, त्याने आपल्या आई आणि वडिलांची सेवा करावी. आई आणि बापाला सांभाळणं हे मुलाचं कर्तव्य आहे. तो सांभाळतो म्हणजे काय उपकार करत नसतो, त्यांचा सांभाळ त्याने केलाच पाहिजे. सगळं काही श्रावणाने आपल्या आई आणि वडिलांना पुरवावं. हळूहळू एक एक दिवस निघून चालला. श्रावणाची आई आहे, वडील आहेत, त्यांना वाईट वाटायचं. बाळा, खेद वाटतो आम्हाला, खरं म्हणजे आम्ही तुझे लाड केले पाहिजेत, तुला आनंद दिला पाहिजे, तुला जे हवं असेल ते दिलं पाहिजे, पण नाही रे जमत आम्हाला, आम्ही अंध आहोत. श्रावणाने सांगावं, आई अगं तुमची सेवा करणं हे माझं काम आहे. एके दिवशी त्यांनी आपली इच्छा प्रगट केली. श्रावणा, आता वाटत नाही आम्ही फार काळ जिवंत राहू, असं वाटते आता आम्ही जाणार आहेत. एक आमची अपेक्षा आहे. जात असताना आमची एक इच्छा आहे की आमचं मरण हे काशी क्षेत्रावरती यावं. तीर्थक्षेत्रापर्यंत आम्हाला घेऊन जाशील का रे? श्रावण म्हटला, का नेणार नाही, तुमची अपेक्षा असेल तर मी नक्की पूर्ण करेल. श्रावणाने आई आणि वडिलांना दोघांना घेतलं. दोघांना घेऊन तो निघायला लागला. चालत 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 अयोध्येच्या जंगलापर्यंत येऊन पोहोचला. त्या जंगलामध्ये आला की ज्या जंगलामध्ये राजा शिकार करण्याकरता सकाळपासून बाहेर पडला होता. त्या जंगलामध्ये आल्याबरोबर श्रावणाचे आईवडील त्याला म्हणतात, बाळा तहान लागले रे, कुठे थोडं पाणी मिळेल का, पाणी आणशील का? हो बाबा. दोघांना एका झाडाखाली ठेवण्यात आलं. हातामध्ये कमंडोल घेऊन राजा अर्थात श्रावण बाळ पाणी आणण्याकरता शोधायला लागला. कुठे पाणी असेल, तलाव कुठे असेल. इकडे सकाळपासून राजा बाहेर आला होता, पण राजाला अजून एकही शिकार भेटली नव्हती. राजाने ठरवलं होतं, जोपर्यंत शिकार भेटत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही. मग संध्याकाळची वेळ आहे, एखादा प्राणी एखादा पक्षी पाणी पिण्याकरता या तलावाच्या जवळ येईल आणि तलावाजवळ पाणी प्यायला आल्याबरोबर आपण त्याची शिकार करायची हे ठरवलं. राजा एका झाडावर जाऊन बसला. ज्या झाडावर राजा बसला होता त्याच्या समोर एक छोटंसं तळं होतं, पाणी होतं, आणि त्याच पाण्याजवळ बाळ श्रावण त्या ठिकाणी आला. श्रावणाने पाणी पाहिलं, मनामध्ये आनंद वाटला. माझी आई आहे, माझे वडील आहेत, यांना तहान लागलेली आहे, पाणी भेटलंय, आता पाणी घेऊन जाईल, माझ्या आई आणि बाबाला पाणी देईल, थोडी विश्रांती घेईल. त्यांची इच्छा आहे की ते क्षेत्रावर गेले पाहिजेत, काशी या ठिकाणी गेले पाहिजेत, त्यांची ती इच्छा पूर्ण करेल, त्यांना घेऊन जाईल, हो त्यांची सगळी इच्छा पूर्ण करेल असा मनामध्ये भाव होता. आणि त्या पाण्याच्या काठी श्रावण गेला. संध्याकाळची वेळ होती. राजाला कल्पना नाही कोणी असेल काय असेल. ते कमंडोलो पाण्यामध्ये बुडवलं. कमंडोलो पाण्यामध्ये बुडवल्याबरोबर बुडबुड बुडबुड असा आवाज झाला आणि लक्षवेधी बाण मारण्यामध्ये तरबेज असणारा राजा त्या आवाजाच्या दिशेने राजाने बाण सोडला. जसा बाण निघाला तो बाण सू सू करत करत श्रावणाच्या काळजात जाऊन लागला. काळजामध्ये बाण लागल्याबरोबर मनुष्याच्या अर्थात आवाजाने त्याने मोठी गर्जना केली. आई ग म्हणून तो श्रावण खाली पडला. कमरेपासून वरचं शरीर श्रावणाचं वरती आहे, कमरेपासून खालचं शरीर श्रावणाचं पाण्यामध्ये आहे. आपण मारलेला बाण हा प्राण्याला जाऊन लागला नाही, तर हा बाण एका मनुष्याला जाऊन लागलेला आहे. हे राजाला कळालं. लवकर झाडाच्या खाली उतरला, धावत त्या दिशेने आला ज्या ठिकाणी आपण बाण मारला होता. श्रावण विवळत होता, खाली पडला होता. श्रावणाला राजाने उचललं, श्रावणाचं मस्तक आपल्या मांडीवरती ठेवलं. तो राजा श्रावणाला बोलायला लागला, कोण आहेस तू? श्रावण म्हणला, तुम्ही कोण आहेत? मी दशरथ, अयोध्येचा राजा मला दशरथ म्हणतात. दशरथ नाव ऐकून होतो राजा तुझं मी, तुझी खूप प्रशंसा ही ऐकली होती की देवादिकांना जो राजा मदत करतो तो राजा दशरथ आहे. ज्या वेळेस देवांना युद्धामध्ये गरज लागते त्यावेळेस राजा दशरथ जाऊन देवांना मदत करतो. अभिमान होता राजा मला तुझ्याबद्दल की या पठ्ठ्याच्या देशामध्ये असा एक शूरवीर राजा आहे की जो देवादिकांनाही मदत करतो. राजा अभिमान होता रे मला तुझा, अभिमान होता की या राज्यामध्ये पराक्रमी राजा आहे. काय पराक्रम केलाय तो आज?
एका अंध मायबापांचा तो आधार संपवलाय. राजा शांत होता, फक्त ऐकत होता. राजा मरणार आहे मी आता, पण माझी एक विनंती आहे. मी मरत असताना माझे आईबाप त्या झाडाखाली बसलेले आहेत. त्यांची अपेक्षा होती की मी त्यांना यात्रेला घेऊन जावं, पण आता मी त्यांची अपेक्षा ती पूर्ण करू शकत नाही. पण राजा मला एक वचन दे. माझे आई आणि वडील अंध आहेत रे, त्यांना खूप तहान लागली. हे पाणी घेऊन जा आणि माझ्या आई आणि वडिलांना हे पाणी दे. असं म्हणत म्हणत राजाने आपला अर्थात श्रावणाने आपला प्राण सोडला. प्राण सोडताना राजा म्हटला, श्रावणा चूक झाली माझ्याकडून, मला क्षमा कर. श्रावण म्हणलाच होता, राजा तुला मी क्षमा करेल, पण खरं सांगतो तुला माझे मायबाप क्षमा नाही करायचे. राजाने हातामध्ये कमंडोले घेतलं, त्याच्यामध्ये पाणी घेतलं. ज्या ठिकाणी दशरथ अर्थात राजाचे श्रावणाची आई आणि वडील आहेत त्या ठिकाणी जातो. पायाचा आवाज आला. श्रावण बाळाची आई बोलली, बाळा आलास का रे? किती वेळ झाला गेला होता, किती वेळ झाला वाट पाहत होते मी. खूप तहान लागली रे, माझ्यामुळं काही त्रास होतो का? तुला काही वाईट वाटतं का? राजा बोलत नाही. का बोलत नाहीस? अनेक प्रकारे समजावून सांगितलं पण बोलत नाही. यांना वाटलं कदाचित आपल्या सेवेला आता कंटाळा असेल. मुला का बोलत नाही रे तू? हे बघ बाळा, तू जर बोलत नशील ना तर ही तुझी आई तुझ्या हातानं पाणी पिणार नाही बघ. आईला सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल ना तर आपला मुलगा तिला न बोलणं हे सगळ्यात मोठं दुःख आहे. माझी विनंती आहे, आपण कोणाला बोलला नाही बोलला तरी चालेल, पण आपली जर आई जिवंत असेल ना तर आपल्या आईला बोलल्याशिवाय कधी राहू नका. तिला बोलत जा. तिला बाकी काही लागत नाही, फक्त मुलाने बोलावं एवढीच तिची एक अपेक्षा असते. मुलाकडून तिला बाकी कसलीच काहीच अपेक्षा नसते. याने मला द्यावं, याने सांभाळावं, याने मला मोठं करावं, काहीच नाही. फक्त 2 शब्द माझ्या राजाने मला बोलले पाहिजेत. श्रावणाची आई म्हटली, बाळा तू जर बोलत नसशील ना तर पाणी नको देऊ आम्हाला. तुला जर आम्ही ओझं वाटत असेल ना तर पाणी पिणार नाही तुझ्या हातानं. शेवटी नाईलाज झाला आणि राजाला बोलावं लागलं, मी तुमचा बाळ नाही. बाळ नाही? कोण आहेस तू? कुठे गेला आमचा राजा? काय झालं त्याला? या जंगलामध्ये एखाद्या हिंस्र प्राणीने त्याच्यावरती हल्ला केला की काय? त्याला मारलं की काय? कोण आहेस तू? आमचा मुलगा कुठे गेला? त्यावेळेस राजा बोलला, मी या अयोध्येचा राजा दशरथ, मी राजा आहे. श्रावणाची आई म्हटली, तू राजा आहे? तर मग माझा राजा कुठं आहे? माझं बाळ कुठं आहे? कुणी त्याच्यावर हल्ला केला? आणि मग राजा बोलायला लागला, कोणीच हल्ला केला नाही. एखाद्या प्राण्याला तरी दया असेल, पण त्याही पेक्षा निर्दयी असणारा हा दशरथ, या दशरथानेच तुमच्या मुलाचा घात केलाय. दशरथानेच तुमच्या मुलाला मारले. हे पाणी प्या. पाणी प्या म्हटल्याबरोबर भडकले दोघंही आणि बोलायला लागले, राजा आमच्या मुलाचा नाश करतो आणि आम्हाला पाणी पाजवतो. अरे लाज वाटली पाहिजे राजा, आम्ही तुझ्या हाताने पाणी पिणार नाहीत. आमचा मुलगा संपलाय ना, लक्षात ठेव. आता आम्हीही जिवंत राहणार नाहीत, आम्ही फार काळ या ठिकाणी थांबणार नाहीत. आमचा जर मुलगाच नसेल तर आम्ही जिवंत राहू शकत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्हाला एकच मुलगा होता, पण आम्ही मरत असताना तो पाणी द्यायला आमच्या जवळ नाही. राजा शाप आहे, तुला 4 मुलं असतील रे, पण मरताना एकही मुलगा तुझ्या जवळ नसेल, हा आमचा शाप आहे. दोघांनीही प्राण सोडला आणि दोघांनीही प्राण सोडल्याबरोबर राजाला खेद वाटला. तिघांचाही अंत्यसंस्कार राजाने आपल्या स्वतःच्या हाताने केला आणि राजा आपल्या अयोध्येमध्ये परत आला. अयोध्येमध्ये परत आल्याबरोबर वशिष्ठ ऋषी आहेत, त्यांना सांगण्यात आलं असं असं घडलंय. सगळा प्रकार सांगितला. वशिष्ठ म्हटले, राजा अरे खूप आनंदाची गोष्ट आहे, तुला मुलगाच होणार नव्हता, पण आता साधूच्या शापामुळे तुला एक नाही तर तुला आता 4 मुलं होतील. महाराज मग काय केलं पाहिजे? यज्ञ केला पाहिजे. यज्ञ कोण करेल? यज्ञ शृंगी ऋषी करतील. शृंगीला बोलवण्यात आलं, यज्ञाचं आयोजन करण्यात आलं. सुंदर असा यज्ञ पार पडला. यज्ञामधून यज्ञ नारायण भगवान प्रगट होतात. हातामध्ये काही प्रसाद आहे, तो प्रसाद राजाच्या हातात दिला. राजाने तो प्रसाद 3ही राण्यांना वाटला. कैकेयीला राग आला, अगोदर मला का दिला नाही? एवढी सुंदर आहे, राजाची आवडती पत्नी आहे, मग सुरुवातीला कौशल्याला का दिला? राग आला, खाण्याकरता विलंब केला. विलंब केल्यामुळं पिंडघारीने झडपिला, अंजनीने तो सेविला. आता कैकेयीच्या हातामध्ये काहीच नाही.
तो या दोघींनी थोडा थोडा भाग कैकेयीला दिला आणि हळूहळू क्रमाने हो कौशल्याच्या पोटी भगवान प्रभू राम हो भरत राजे शत्रुघ्न आणि लखनजी या चौघांचाही त्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रगटीकरण होतं. भगवान रामाचाही त्या ठिकाणी अवतार आहे. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. भगवान प्रभू त्या ठिकाणी प्रगट होतात आणि तुलसीदास महाराज त्याचं वर्णन करतात. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर्षित महतारी मुनिमनहारी अद्भुत रूप विचारी लोचनाभिरामा तनुघन श्यामा निज आयुध भुजचारी भूषण वनमाला नयन विशाला शोभा सिंधू खरारी. त्या ठिकाणी भगवान प्रभू रामजी अयोध्येमध्ये कौशल्याच्या पोटी प्रगट होतात. चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी गंधयुक्त तरीही वाद उष्ण हे किती दोन प्रहरी कागशिरी सूर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला राम जन्मला ग सखे राम जन्मला. राणी हळू उघडी लोचने कौसल्या राणी हळू उघडी लोचने विपुल जाय नेत्र स्वतः चित्र देखणे धुंदुबिता नादमणी धुंद कोंडला ओघळले आसू सुखे कंठ दाटन राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला राम जन्मला. प्रभू श्री रामचंद्र त्या ठिकाणी प्रकट होतात. कौशल्याच्या अर्थात महलामध्ये प्रभूजी अवतीर्ण होतात. प्रभू रामासोबतच लखनजीही त्या ठिकाणी प्रगट होतात. भरत त्या ठिकाणी प्रगट होतात आणि शत्रुघ्नही त्या ठिकाणी प्रगट होतात. या चौघांचा जन्म आहे. दोघंही हळूहळू संघ वाढा लागले. भागवतामध्ये या पूर्ण कथेचा विचार आलाय, अगदी धावता विचार आलेला आहे. दोघंही वाढायला लागले. दोघंही शिकण्याकरता गुरुजींच्या घरी सोबत गेले. तिथे गेल्यानंतर एके दिवशी शिक्षण शिकून आपलं पूर्ण घराकडे आले आणि घरी आल्यानंतर विश्वामित्र मुनी अयोध्येमध्ये प्रवेश करतात. राजाने पाहिलं विश्वामित्र महाराज आलेत. आल्याबरोबर प्रणाम केला, नमस्कार केला आणि सांगितलं महाराज कशा करता आलात. विश्वामित्राने सांगितलं बाबा मी यज्ञ करायला सुरुवात केलाय पण यज्ञ करत असताना मला त्रास होतोय. दोन राक्षस आहेत ते यज्ञ करू देत नाहीत, सुबाहू आणि मारीच हे दोघांचं नाव आहे. मग यज्ञाचं रक्षण करण्याकरता मला तुझा मुलगा राम पाहिजे. राम पाहिजे म्हटल्याबरोबर दशरथ राजे खाली बसले. गुरुजी सगळं मागा पण राम देणार नाही. धेनू धन गाई पैसा सत्ता संपत्ती जे हवा असेल ते सगळं मागून घ्या पण राम देणार नाही. राजा राम देणार नाही. नाही म्हटले महाराज नाही देणार. अगोदरच मुलगा होत नव्हता. उतार वयामध्ये मुलगा झाला. उतार वयामध्ये 4 मुलं झाले. त्यापैकी राम हा माझा अत्यंत प्रिय मुलगा आहे. गुरुजी तुम्ही मला प्राण मागा मी तुम्हाला प्राण देईल पण माझा राम देणार नाही. काय प्रेम होतं बापाचं मुलावरती. प्राण मागितला तरी चालेल पण मी राम देणार नाही. दशरथाला हो असं म्हटल्या बरोबर विश्वामित्रांना राग आला. राजा देत नाही. नाही देत
राजा विचार कर, देत नाही. नाही देत महाराज, देत नाही म्हटल्या बरोबर विश्वामित्र ताडकन उठून उभे राहिले. राजा लक्षात ठेव, विचार तुझ्या पूर्वजांना विश्वामित्र कोणाला म्हणतात. दारात आल्यानंतर तुम्हाला परत पाठवतोय. नाही महाराज, काही मागा पण राम नाही देणार. ताड 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 करत विश्वामित्र खाली निघाले. पायऱ्या उतरत उतरत आपापल्या निवासस्थानाकडे जायला लागले. एवढ्यामध्ये वशिष्ठ त्या ठिकाणाहून आले. दोघांची नजर झाली. वशिष्ठ धावत आले. राजा काय झालं बाबा, रागारागाने का चाललाय? महाराज यज्ञ करायला लागलेत म्हणे, ते त्यांना राम पाहिजे म्हणे. वशिष्ठ महाराज म्हणले, राजा अरे मग देऊन टाक ना. अगोदरच त्याचं माझं वैर आहे. त्याला वाटेल की वशिष्ठाने सांगितलंय देऊ नका म्हणून. एक काम कर बाबा, राम दे आणि रामासोबत लक्ष्मणालाही पाठव. आपल्या गुरुच्या आज्ञेने रामाला हे पाठवलं. लखनजीही गेले. गेल्यानंतर यज्ञाचं रक्षण केलं. यज्ञाचं रक्षण केल्याबरोबर विश्वामित्र म्हणले, चला हा यज्ञ झाला, आता पुढे एक यज्ञ करायचा आहे. म्हणून पुढे निघाले. आणि पुढे जात असताना एक आश्रम पाहिला. आश्रम अगदी भव्य दिव्य होता. सगळं काही सुंदर होतं, पण ओसाड पडला होता. रामाने विचारलं विश्वामित्रांना, गुरुजी हा आश्रम कोणाचा आहे? सगळं माहीत आहे, पण आता अवतार घेतलाय ना, मग लीला करायच्या होत्या. हा आश्रम कोणाचा आहे? हा आश्रम कोणाचा आहे म्हटल्याबरोबर सांगितलं, बाबा हा आश्रम गौतम ऋषींचा आहे. मग असा ओसाड का पडलाय? तिथे एक फार मोठी शिळा होती. ती कथा सांगितली. ती ही शिळा कोण आहे? म्हणे ही अहिल्या आहे. अहिल्या माता दगड का होते, शिळा का होते, त्याचा विस्तार केला. गौतम ऋषींनी शाप दिल्या कारणाने ही दगड झाली. राघव याला स्पर्श करा, हिचा उद्धार करा. रामाने विचार केला, परस्त्रीला मी स्पर्श करू शकत नाही, मी त्या वचनात बसत नाही. मग आपला पाय आदर केला. पायाची धूळ त्या दगडावर पडली. दगडावर पडल्याबरोबर तिथून अहिल्या माता प्रगट झाली. अहिल्याने भगवंताची स्तुती केली, देवाला नमस्कार केला, देवाची स्तुती, देवाचं कौतुक केलं. अहिल्या माता मुक्त झाली. तिथून पुढे भगवान परमात्मा निघाले. ते नीट जनकाच्या नगरीमध्ये, जनकपुरीमध्ये, मिथिला नगरीमध्ये प्रवेश करतात. मिथिलेमध्ये एक अंबराई आहे. त्या अंबराईमध्ये हे सगळे त्या ठिकाणी राहू लागले. जनकाला समजलं की आपल्या दरबारामध्ये, आपल्या राज्यामध्ये विश्वामित्र गुरुजी आले. धावत आले, दर्शन घेतलं. आणि जनकाने पाहिलं की 2 मुलं आहेत, राघव आहे, लखनजी आहे. जनक दोघाला पाहत राहिला. काय मुलगा दिसतोय म्हटले, काय गोड आहे, काय छान दिसतोय, काय कमाल आहे म्हटले. जर कदाचित हा माझा मुलगा झाला असता तर माझं भाग्य उजळलं असतं, पण आता शक्य नाही. दशरथाचा मुलगा आहे हा. जाऊ द्या म्हणले, ते नातं संपलं. कदाचित जर हा माझा शिष्य झाला असता तर माझं भाग्य उजळलं असतं. मी गुरु, हा शिष्य, आनंद वाटला असता. पण आता याचे गुरु कोण आहेत? वशिष्ठ ऋषी आहेत, हो, विश्वामित्र आहेत. आता हाही माझा अधिकार नाही. मग एक नातं बसतंय म्हटले. माझी एक मुलगी आहे, आणि जर ही माझी मुलगी जर मी याला दिली तर जावाई सासऱ्याचं नातं होते म्हटलं. पण आता द्यायची कशी? आपण तर पण ठेवलाय. तो पण होता जो धनुष्याला प्रत्यंच्या लावेल, हो, त्याला मुलगी देण्यात येईल. नमस्कार केला. जनकराजे निघून गेले. रात्रीची वेळ होती. रात्री दोघंही आपल्या गुरुची सेवा करत होते. विश्वामित्र झोपले होते. दोघंही पाय दाबत होते. सकाळी उठल्याबरोबर रामजी विश्वामित्राकडे गेले. गुरुजी, लखन म्हणतोय म्हटले गाव बघून यायचंय. दाखवून आणू का लखनला गाव? आता गाव बघायचं होतं रामाला, लखनला नाही. मोठ्या माणसांना काही हवं असलं की ते बारकायचं नाव पुढं करतात. पंगत बसली होती, आणि पंक्तीला बसल्यानंतर ते एक म्हातारा आलं, जरा उशिरा बसलं पंक्तीला. आता सगळं काही वाढलं होतं पंक्तीमध्ये. आता हे म्हातारा उशिरा बसल्यामुळं वाढणाऱ्याकडून जरा गडबड झाली, आणि त्याला शेंगदाणे वाढायचे राहून गेले. वाढलेच नाहीत. म्हाताऱ्याने विचार केला, आता जर आपण मागावं तर लोक म्हणतील घरात मिळतात का नाहीत, बायको देत्या का नाही म्हणतील, म्हटले नाव खराब होईल. मग ते नातू होता कडला, ते कार्ट बसलं होतं. म्हाताऱ्यानं उगच त्याला 2 थोबाडी दिल्यात बसल्या बसल्या. रडायला लागला. आता पंक्तीचा मालक आला. पाटील कशाला मारताय त्याला? का मारताय? जीव द्या की त्याला गपचीप. मूर्ख आहे म्हटले, नालाय काय, बसल्यापासून मागं लागले. म्हणले बाबा शेंगदाणे द्या, बाबा शेंगदाणे द्या. ते शेंगदाणे त्याला पाहिजे होते का ह्याला पाहिजे होते? चॅप्टर असतात माणसं.
चॅप्टर असावं पण प्रपंचात नाही, परमार्थात असावं. बऱ्याच वर्षांना जावाई सासरवाडीकडे चालला होता. जावयानं सारखं सासरी जाऊन ये वर, लय किंमत राहत नाही. एखादा जावई जर वर्षाला आपल्या घरी आला तर सासूबाईला इतका आनंद वाटतो, माझा जावई रोज येत नाही, वर्षाला येते, काय करावं काय नाही तिला कळत नाही. आनंद वाटतो. कधीच येत नाही, वर्षाला एकदा येतो आमचा जावई, तुला कळतच नाही काय बनवावं, इतकं प्रेम राहतं. तोच जावई जर 6 महिन्याला यायला लागला मग थोडं प्रेम कमी होतं. पुरणपोळी करणार, बसायला पाठ, ताटाला पाठ, पाटीला पाठ, जेव्हा काय पाहिजे घ्या घ्या. मग तोच जावई जर 3-3 महिन्यात येऊ लागला मग फार काय नाही, जे असेल ते घरात तेच गरम करायचं, बसा जावाई बुवा जेवा. आणि जर तीच जावाई रोजच येऊ लागला, असं दारात सासू असते, समोर जावाई असतो आणि त्या हापशावर घागर असते आणि ती सासूबाई तिथूनच ओरडते, जावाई बुवा तिथं हापशावर जरा घागर आहे, तेवढी येता येता घेऊन या. रोज आल्यावर हळूहळू किंमत कमी होत चालते. म्हातारं चॅप्टर होतं, माणसं चॅप्टर असतात. आणि तो जावाई निघाला सासरवाडीकडे. जात असताना मग तो जरा उशीर झाला, सासूला आनंद वाटला, जावाई येतोय म्हटले, काहीतरी जेवाय करावं. भरपूर काही पदार्थ केले बघा. जुना काळ होता तेव्हा काय गाड्या घोड्या नव्हत्या, बैलगाडी घेऊन निघाला होता. पोचला कसा बसा, उशीर झाला होता, जेवायला वाढलं. सगळे असं वाढून ठेवलं होतं समोर. पुरणपोळी होती, भजे, पापड्या, कुरड्या, अगदी सगळं काही पद्धतशीर केलं होतं. भात आमटी जावायला वाढलं. त्याच्यामध्ये काही उडदाचे पापड होते, ते ठेवले होते. पण जावाई इतका आनंद झाला होता सासूबाईला जावाई आल्यामुळं, काय काय वाढावं कळत नव्हतं, सगळं वाढलं. आणि गडबडीत त्या बिचारीकडून उडदाचा पापड वाढायचा राहून गेला. ताट भरलं होतं, तिनं काही डोक्यात आणलंच नाही, लक्ष म्हणजे कल्पनाच केलं नाही. ती जावयानं पाहिलं, विचार केला, आता पापड दिसायला लागला. म्हटलं आपला आवडता पदार्थ आहे, मागावं तर आपण पहिल्यांदा आलोय, म्हटलं इमेज डाऊन होईल आपली. हो, मग कसं करावं. तेवढ्या सासरा तिकडून आला, जावाई बुवा खूप उशीर केला म्हटले यायला, जरा लवकर यावं का. तो म्हटलं काय सांगावं, सकाळी खूप लवकर निघालतो म्हणला, सकाळीच निघालोय म्हणला पहाटच. रस्त्यानं येता येता रस्त्यात आडवा एवढा मोठा साप आला म्हटला. आबा बाबा सांगताच येत नाही म्हणला, इतका मोठा साप होता, एवढा जाड होता म्हणला साप, एवढा जाड. सासूबाई ऐकत होती. मग आई म्हटली, माझ्या लेकीच्या कुंकवाला भीतीच होती. एवढा मोठा साप, हा एवढा मोठा साप होता आत्याबाई, तुम्हाला काय सांगावं म्हटला. जाड तर एवढा होताच, पण लांब इतका होता म्हटला, माझ्या ताटापासून त्याच्या उडदाच्या पापडापर्यंत लांब होता म्हटला. सासून ताटात बघितलं आणि त्या पापडाकडे बघितलं. महाय म्हणली, पापड वाढायचा राहिलाय. चॅप्टर असतात माणसं. नगर गाव बघायचे प्रभू रामांना, नाव पुढे केलं लक्ष्मणाचं. गुरुजी लखन पूर देखन चही. लक्ष्मण म्हणतोय मला गाव बघायचे, दाखवून येऊ का. गुरुजी म्हणले जा, येता येता भगवंताच्या पूजेसाठी काही फुलं घेऊन या म्हटले. आणि हे दोघं निघाले बघा. हे दोघं गावात चालायला लागले. महाराज काय ते चालणं रुबाबदार, दिसणं ही रुबाबदार. आणि काही सख्या होत्या त्या वरच्या मजल्यावर होत्या, आणि गावातील काही माणसं होते ते खालच्या मजल्यावर होते. सख्या म्हणजे भक्ती आहे आणि माणसं म्हणजे ज्ञान आहेत. ज्ञानाच्या वर कधी भक्ती असते. एकमेकाला बोलायला लागल्या, काय ग किती सुंदर आहे बघतो मुलगा, हो काय छान दिसतोय तो. मला तर असं वाटतं की हाच मुलगा आपल्या गावचा जावई झाला पाहिजे, यालाच आपली जानकी मैया दिली पाहिजे. दुसरी म्हणली, अगं बरोबर आहे म्हटली, मलाही वाटतं यालाच द्यावं, पण काय शक्य आहे, तो धनुष्य केवढा, हे नाजूक आहे म्हटली, काय शरीर कोमल आहे यांचं, यांना शक्य नाही. तिसरी म्हटली, अगं यांच्या बघण्यावर जाऊ नका, यांच्या देहावर जाऊ नका. तुला माहित नाही आत्ताच्याने येताना अहिलेचा उद्धार केलाय, सुबाहूचा नाश केलाय, मरीचीला 400 कोस लांब टाकले, पराक्रमी राजा आहे म्हणे, हा दशरथाचा मुलगा आहे. चौथी म्हणली, बाई असंच असलं तर बरं होणार आहे, आमच्या जानकीलाच हा भेटला पाहिजे. आणि या चौघी सख्या धावत जानकी मैयेकडे गेल्या. जानकी, गावामध्ये एक पुरुष आलाय म्हटले, काय सुंदर आहे, काय गोड दिसायला लागलाय. ती म्हटली, कसा आहे सांगा ना. कसा आहे म्हटल्या बरोबर सख्या म्हटल्या, जानकी सांगता येत नाही ग, तो इतका सुंदर आहे. किती सुंदर आहे, का सांगता येत नाही. ती एक सखी म्हटली, जानकी कसं सांगायचं ग, ज्या डोळ्याने प्रभूला पाहिलंय ना त्या डोळ्याला बोलता येत नाही, आणि ज्या तोंडाला बोलता येतं त्या तोंडाला दिसत नाही, त्याने काय सांगावं देवाचं कौतुक. एवढा देव सुंदर आहे.
बागेमध्ये फुलतोडा गेल्याबरोबर इकडं सख्याबरोबर जानकी मैया त्या ठिकाणी जाते. जानकी गेल्याबरोबर आता जानकी ही त्याच बागेत आहे, देव ही त्याच बागेत आहे. आणि देवाने जानकीला पाहिलं, जानकीने देवाला पाहिलं आणि दोघांनी एकमेकाला पाहिल्याबरोबर त्याच ठिकाणी यांचा संबंध पक्का झाला बागेत. तेव्हापासून प्रथा आहे सुरुवातीला बागेत जायचं. इकडे यज्ञाची सुरुवात झाली. अगदी धावती कथा आहे. यज्ञामध्ये प्रभू देवाने तो अर्थात धनुष्याचा भंग केला. धनुष्य भंग केल्याबरोबर जानकी मैया हातामध्ये वरमाला घेऊन जवळ जाते. लक्ष्मण जी आहेत तिथे त्या ठिकाणी, विश्वामित्र जी आहेत, प्रभू राम आहेत. लखने सांगितलं देवा जानकी वहिनी आल्या म्हटले माळ घालायला. हो, हार घालत असताना तुम्ही खाली वाकायचं नाही म्हटले. वहिनीला तसाच हार घालू द्या. देव असा ताईट उभा होता. जानकी मैया आल्या. आता हात पुरत नाही, हार घालायचा कसा हे कळत नव्हतं. इतक्यामध्ये 2-3 सख्या होत्या. हो, आता हे सगळे शांत होते. त्या सखी धावत विश्वामित्राकडे गेली आणि म्हणते गुरुजी तुमच्या शिष्याला रामाला सांगा ना जरा खाली वाकायला. गुरुजी म्हटले हे बघा हे तुमचं काय ते बघून घ्या म्हटले, आपण मध्ये बोलत नाही, काय करायचे ते करा. एक सखी चॅप्टर होती, तिला माहीत होतं हो जानकीची बहीण जी उर्मिला आहे त्या उर्मिलाकडे लक्ष्मणजी कधी मध्ये बघत होते. तिला माहीत होतं. ती नीट लक्ष्मणाकडे गेली. सांगितले लखनजी हो तुमच्या भावाला खाली वाकाय सांगा. छे छे भाऊ आहे म्हणले माझा, तो खाली वाकणार नाही. तुमच्या ताईला सांगा कशी माळ घालायची तशी तुम्ही आनंदात माळ घाला म्हणावं, जमणार नाही. नाही म्हटले सांगा. अजिबात नाही, माझा भाऊ आहे तो खाली वाकत नाही. एक म्हणली लखनजी सगळं माहीत आहे म्हटले आम्हाला तुमचं काय चाललंय ते. तुम्ही उर्मिलाकडे पाहताय, तुम्हाला उर्मिला आवडते की नाही खरं सांगा. लखनजी जरा थंड झाले. म्हणले एक काम करा, तुम्ही जर आमचं काम केलं तर आम्ही तुमचं काम करते म्हटले. तुम्ही काही करून देवाला खाली वाकवलं पाहिजे. तो म्हटला काळजी करू नका, एक क्षणात खाली वाकवतो. लक्ष्मणजी धावत गेले आणि देवाच्या पायावर पडले. आता ठरलं असं होतं म्हणजे नेहमीच दररोज लक्ष्मणजी रामाच्या पाया पडायचे. रोज रामाच्या पाया पडलं की रामाने अरे अरे लखन लखन म्हणावून खाली वाकावून त्याला उचलावं. लक्ष्मणजी म्हटले सख्यांनो तुमच्या जानकीला सांगा देव खाली वाकल्याबरोबर एका क्षणात हार घालायचा. हो म्हटले ठरलं. धावत लक्ष्मणजी गेले, देवाच्या पायावरती पडले. देवाला काहीच कळलं नाही. लखन लखन म्हणून देवाने मान खाली केली. मान खाली गेल्याबरोबर जानकी मैयेने आपल्या हातातील हार देवाच्या गळ्यामध्ये घातला. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय. पुढे हळूहळू जानकी मैयेला घेऊन सोबत आले. चौघांचा विवाह संपन्न झाला. हो, कैकेयी मातेने वर मागितला. त्या वराच्या निमित्ताने देवाला वनामध्ये जावं लागलं. भगवान परमात्मा वनामध्ये जातात. देव वनात गेल्यानंतर भरताला समजलं. भरताला राग आला. रागा तो आपल्या आईला शाप देतो, अगं चांडाळणी माझ्या दादाला वनामध्ये पाठवत असताना तुझ्या मुखामध्ये किडे का नाही पडले. राग आला भरताला. हो, शाप दिला. लक्षात ठेव तुला शाप देतो, आजपासून तुझं नाव कुणी घेणार नाही, तुझं नाव कुणी ठेवणार नाही. हा शाप दिला भरताने आपल्या आईला. इथं बसलेल्यापैकी बऱ्याच जण कौशल्य असतील बघा, बऱ्याच जण कौशल्य आहेत. इथं बसलेल्यापैकी एखादी सुमित्राई असेल, सुमित्राई आहे. पण इथं बसलेल्यापैकी कोणी कैकेयी आहे का? नाही. कैकेयी सारखी करणी असेल बरं फार तर फार, पण कैकेयी नाही. हा शाप होता. पुढे देवाला भेटण्याकरता हे त्या ठिकाणी गेले. देवाला भेटायला गेल्यावर देवाला सांगितलं देवा परत चला. देव म्हटले मी परत येत नाही. देवाने आपल्या पादुका दिल्या. भरत त्या पादुका घेऊन परत आला. राजाच्या गादीवर त्या देवाच्या पादुका ठेवल्याने भरत नंदीग्राममध्ये जाऊन भगवंताचं भजन करायला लागला. हळूहळू दिवस निघून गेले. एके दिवशी चित्रकूटावर असताना जानकी मैयेने एका हरणाला पाहिलं. ते हरिण होतं सोन्याचं. ते हरिण नाही तर तो मरीची आहे, मायावी राक्षस आहे. मोह झाला, मला हे हरिण पाहिजे, मला ह्याची चुळी शिवायची. प्रभू राम त्याच्या मागे धावायला लागले. तो हरिण खाली पडला, त्याला बाण लागला होता. मरता मरता तो जोरात ओरडला लखन वाचव. जानकी मैयेला वाटलं माझा मालक संकटात आहे, लखनजी लवकर जा. लखन म्हटली आई देवाला संकट येणार नाही, देवाला मारणार अजून जन्माला आला नाही, तुम्ही चिंता करू नका. पण जानकी मैया नको ते बोलली. ते बोलणं सहन झालं नाही. लक्ष्मणाला जावं लागलं. लखनजी निघून गेले. इकडे रावण त्या ठिकाणी येतो आणि रावण जानकी मैयेला घेऊन जातो. घेऊन गेल्याबरोबर देवाला वाईट वाटलं. आणि भगवान परमात्मा रडायला लागला. झाडाला विचारावं, दगडाला विचारावं, प्राण्यांना विचारावं माझ्या जानकीला पाहिलं का रे, माझ्या सतीला पाहिलं का, माझ्या देवीला पाहिलं का, माझ्या पत्नीला पाहिलं का. अशोकाचे उंच उंच वृक्ष आहेत त्या झाडांना विचारावं हे अशोकांनो तुम्ही फार उंच आहेत रे, पहा दिसते का तुम्हाला कुठं माझी पत्नी, तुम्हाला शोक होत नाही का रे. पुन्हा देवानेच म्हणावं बरोबर आहे
तुमचं नावच अशोक आहे, तुम्हाला अशोक काय कळणार आहे. असं करता करता हळूहळू भगवान परमात्मा शबरी मातेची भेट घेतात. तिथून पुढे शबरी माता सांगते की सुग्रीवाची भेट घ्या. सुग्रीवाची भेट घेतात. सुग्रीवाच्या मदतीने आता ही सगळी जानकीमाईचा शोध करायला निघतात. देवाने सांगितलं सीतेला शोधून आणा. सुग्रीवाने सगळ्यांना आज्ञा दिली, जा सीतेला शोधून घ्या. आणि सीतेला शोधाय सगळी निघाली. आणि देव हसू लागला. देव हसायला लागला. लखनजी म्हणले, देवा का हसताय तुम्ही. हो, देवाने सांगितलं, अरे काय वानर आहेत म्हणले कमालीचे, चालले म्हणले हे कुठं, जानकीला शोधायला. बरं आता यांना एकाला माहित नाही जानकी दिसते कशी, सीता कशी आहे. एकाने तर यावं म्हटले माझ्याकडे, देवा एखादा पासपोर्ट फोटो आहे का द्या बरं, जरा बघत बघत शोधतो आम्ही. कोणीच नाही म्हणजे सरळच चाललेत. आणि एवढ्यामध्ये त्या ठिकाणी हनुमंत आले. हनुमंत आल्याबरोबर हनुमंताने सांगितलं, देवा आम्ही जानकीला ओळखायचं कसं. ओळखायचं कसं म्हटल्यावर भगवंताने आपल्या हातातली अंगठी दिली. प्रभू मुद्रिका मेली मुकमाही जलधी लांग याचर नाही. आणि सांगितलं, बाबा तिच्यासमोर करुणा निधान शब्दाचा उल्लेख कर. जर तिला हा शब्द समजला तर ती माझी पत्नीच आहे. हनुमंतराय पुढे जातात. लंकेमध्ये गेले. आपल्या मैयेला जानकीला पाहिल्याबरोबर सगळा वृत्तांत सांगितला. काळजी करू नका म्हटले, प्रभू येणार आहेत, तुम्हाला घेऊन जातील. आणि युद्धाची सुरुवात झाली. युद्धाच्या आरंभी हो प्रभू रामाने रावणाचा नाश केला. रावणाचा नाश झाल्याबरोबर जानकी मैला घेऊन प्रभूजी अयोध्येमध्ये परत येतात. आणि अयोध्येमध्ये परत आल्याबरोबर सगळी प्रजा त्या ठिकाणी आनंदी आहे. सगळे ऋषीगण आहेत, सगळे साधूगण आहेत. आणि देवतांच्या साक्षीने भगवान परमात्म्याचा अर्थात अयोध्येमध्ये प्रभू रामाचा राज्याभिषेक झाला आणि देवाला राजा करण्यात आलं. बोलिये प्रभू रामचंद्र भगवान की जय. हे झालं सूर्यवंशाचं वर्णन. ह्याच्याच पुढे चंद्रवंशाचं वर्णन करण्यात आलं. आणि या चंद्रवंशामध्ये परीक्षिती भगवान कृष्णाचा जन्म आहे. आणि याच्यामध्ये तुझाही जन्म आहे. वर्णन करत असताना भगवान श्री नारायणाच्या नाभी कमळातून ब्रह्माची उत्पत्ती आहे. त्या ब्रह्मापासून आत्री ऋषींचा जन्म झाला. आत्रीचे जे मुलं आहेत त्यापैकी चंद्रमापासून बुध आणि बुधाचा मुलगा पुरुरवा. या पुरुरवा राजाला 6 मुलं होते. आयु, धृतायु, सत्यायु, रय, विजय आणि जय हे 6 मुलं या पुरुरवा राजाला होते. याच्याच पुढे वंशामध्ये नहुष राजा झाला. या नहुषालाही 6 मुलं झाले. यती, ययाती, संयाती, वियती, कृती आणि आयती. यापैकी ययातीचा अर्थात ययातीचा मुलगा होता पुरु. ययाती राजा, या राजाने अनेक दिवस भोग भोगला पण त्याचं मन तृप्त झालं नाही. मग तो वृद्ध झाला, म्हातारा झाला. आणि म्हातारा झाल्यानंतर त्याने आपल्या सगळ्या मुलांना विचारलं, बाबा हो तुमचं तारुण्य मला द्या. एकाही मुलाने स्वीकारलं नाही. नको म्हणले, तुमचं वृद्धपण मी का स्वीकारू. कोणीच वृद्धपण दिलं नाही. पण पुरु नावाचा जो मुलगा होता त्याने विचार केला आपण दिलं पाहिजे. आणि मग त्याने सांगितलं, बाबा तुमची अपेक्षा असेल, तुमची अजून जर इच्छा असेल भोग भोगावे तर मी माझं तारुण्य तुम्हाला देऊन टाकतो. म्हणून त्या पुरुने अर्थात आपलं स्वतःचं तारुण्य आपल्या वडिलांना देऊन टाकलं. ययाती राजाला देऊन टाकलं. तो प्रसन्न झाला. असा श्रेष्ठ उदार राजा होता पुरु. आणि याच पुरुवंशामध्ये राजा परीक्षितीचा जन्म आहे. या पुरुचे जे मोठे बंधू आहेत त्याचं नाव आहे यदू. आणि या यदुवंशामध्ये भगवान श्रीकृष्ण प्रगट होतात. भगवान श्रीकृष्णाचा जन्म हा यदुवंशात आहे. भगवंताच्या जन्माला कारण काय. देव अवतार कधी कधी घेतो तर ज्या ज्या वेळेस धर्मावर संकट आहे त्यावेळेस भगवान परमात्मा अवतार घेत असतो. ज्या ज्या वेळेस अधर्म वाढायला लागला त्यावेळेस देव प्रगट होत असतो. जेव्हा जेव्हा साधूंना त्रास होतो तेव्हा देव अवतार घेत असतो. मग आता देवाने अवतार घ्यावं असं काय झालं होतं तर ऐका. कंस नावाचा राक्षस आहे आणि त्या कंसाचा अत्याचार वाढायला लागला. भयानक अत्याचारी तो कंस दुराचारी होता. लोकांना, समाजाला, साधूंना त्याने त्रास द्यावा, यज्ञ कीर्तन कथा बंद पाडाव्या. आणि त्याच कंसाची एक बहीण होती, तिचं नाव होतं देवकी. देवकीचा विवाह कंसाने ठरवला. देवकी अत्यंत सुंदर होती. आणि मग त्या देवकीचा विवाह कंसाने
वसुदेवाशी ठरवला. आता राजा होता, राजाच्या बहिणीचं लग्न होतं. लग्न अगदी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न झालं आणि राजाने आपल्या बहिणीची मिरवणूक अगदी मोठ्या आनंदात काढली. भरपूर समाज, भरपूर लोक त्या लग्नासाठी, त्या वरातीसाठी भरपूर लोक होते. कारण तेव्हा काही लॉकडाऊन नव्हतं, काही विषयच नव्हता, मर्यादाच नव्हती ना. भरपूर समाज त्या वरातीमध्ये. अगदी राजाला आनंद आहे, माझी बहीण आहे, तिचं लग्न आहे, तिच्या लग्नाची वरात आहे. आणि एवढ्यामध्ये आकाशवाणी झाले, कंसा, ज्या बहिणीची तू आनंदामध्ये वरात काढतोय ना, त्याच बहिणीचा 8वा मुलगा तुझा नाश करणार आहे. कंस जाग्यावर स्तब्ध झाला. हिचा मुलगा मला मारणार आहे. आता एवढंही त्याला प्रेम नव्हतं. आपल्या गळ्यापर्यंत आलं की मग माणसाला कोणी दिसत नाही. त्या शेळीचं उदाहरण प्रत्येकाला माहितीच आहे. पाण्यामध्ये बुडायला लागली, मग तिचं ते पिल्लू होतं, तिने ते डोक्यावर घेतलं, माझं पिल्लू मरू नये. हळूहळू पाणी वाढायला लागलं, तिनं अजून ते पिल्लू वर धरावं. पाणी वाढत वाढत ते आता तोंडापर्यंत गेलं, नाकात पाणी जायला लागलं आणि मग तिला काही सुधारणा. मग ते पिल्लू घेतलं ना, आपल्या पायाखाली टाकलं ना, अजून वर आली. आता नाकापर्यंत आले ना. राजाने विचार केला, हिचा जर मुलगा मला मारत असेल मग हिलाच ठेवायचं नाही. उपसली तलवारन, धावला आपल्या बहिणीच्या अंगावरती. अंगावर धावल्याबरोबर हात तो धरिला वसुदेवाने हात धरला. राजा, मारू नको हिला. अरे ही आत्तापर्यंत तुझी बहीण होती, पण आता ही माझी पत्नी आहे, माझी भार्या आहे. हिचं रक्षण करणं माझं काम आहे. तुला एकच त्रास आहे ना, हिचा 8वा मुलगा मारणार आहे. ऐक, सगळी मुलं मी तुला आणून देतो. मग तर झालं. राजाला हे पटलं. बरं ठीक आहे म्हटले, पण तुम्ही घरी राहायचं नाही, या कारागृहामध्ये राहायचं. कारागृहामध्ये यांना ठेवण्यात आलं. हळूहळू क्रमाने प्रपंचाला सुरुवात झाली. पहिल्या मुलाचा जन्म झाला. पहिल्या मुलाचा जन्म झाल्याबरोबर कंसाला समजलं पहिला मुलगा आला. कंस धावत आला, त्या मुलाला हातात घेतलं. देवकी माता म्हणते, दादा, अरे हा पहिला मुलगा आहे, तुला 8वा मारणार आहे. अरे बघ किती गोड आहे, काय याचा अपराध आहे. असं म्हटल्याबरोबर कंसाला वाटलं बरोबर आहे, हाय माझा भाचाच आहे, कशाला मारायचे याला, मला तर 8वा मारणार आहे. नाही मारत ताई, हा मुलगा तुझा परत घे. मुलगा परत केला. देवकीला आनंद वाटला, पण देवादिकांना त्रास झाला. देवादिकाने विचार केला, जर याने मुलं मारले नाही तर देवाला अवतार घेता येणार नाही. मग काय केलं पाहिजे? याने मुलं मारली पाहिजेत, म्हणजे पाप होईल. या जगामध्ये सगळ्यात मोठं पातक, सगळ्यात मोठं पाप जर काय असेल तर बाल हत्या ही सगळ्यात मोठं पाप आहे, सगळ्यात मोठं पातक आहे. म्हणून माझी विनंती आहे माता भगिनींना, कधी बाल हत्या करत जाऊ नका. आम्हाला मुलगाच पाहिजे, मुलगी नको, चुकीचं आहे. बाल हत्या हे सगळ्यात मोठं पातक आहे. नारद त्या ठिकाणी आले. नारद आल्याबरोबर कंसाने नारदांना पाहिलं. या महाराज, राम राम, जय हरी घातला. नारद बसले त्या ठिकाणी. नारद हे एक असं पात्र होतं की तो नारद देवाकडे गेला तरी त्याला चहा पाणी होता, राक्षसाकडे गेला तरी त्याला राम राम होता. दोन्ही पक्षात जाऊ द्या, राम रामच. अशी नारद आपल्या गावात बी असतात. ह्या पार्टीत जरी गेलं तरी राम राम, त्या पार्टीत बी राम राम. नारदाने सांगितलं, कंसा मुलगा झालाय म्हणे. हो. मारला का? नाही. नाही म्हटले, पहिला आहे, मला 8वा मारणार आहे. पागल आहे म्हणले तू, तुला देव माहित नाही कसा आहे. मग ते सगळं सांगितलं. 8 दगड घेतले, पहिला 8वा, शेवटी 8व्या क्रमांकाचा आला. 1 2 3 4 5 6 7 8. आता 8व्याला पहिला क्रमांक दे, मग बघ 8वा क्रमांक कशावर येतो, मग पहिल्यावर येतो. देवाचा खेळ माहित नाही म्हणले तुला. कोणतेही मुलं मागं पुढं करून 8वा सिद्ध करून तुला मारू शकतो. परत कंस गेला, मुलाला मारलं. क्रमाने कंसाने देवकीचे 6 मुलं मारून टाकली. 7व्याने बलराम दादा अवतीर्ण होणार होते. बलराम म्हणजे शेषाचे अवतार. शेष भगवान कोण आहेत? जे राम अवतारामध्ये लखनजी झाले होते ते शेष भगवान आहेत. देवाने सांगितलं, शेष जा म्हटलं, तुम्ही अवतार घ्या. शेष म्हणला, देवा आता मी अवतार घेणार नाही. का घेणार नाही? मागच्या जन्मात तुमच्या सोबत आलो, तुमचा लहान भाऊ लक्ष्मण झालो म्हटले, वनवास दिला तुम्हाला, आणि तुमच्या सोबत मी आलो म्हटले, बायको घरीच ठेवली तुमच्या पाठीमागं आलो.
14 वर्ष तुमच्या सोबत राहिलो, 14 वर्ष तुम्हाला फळं आणून दिली, कंदमुळं आणून दिली, हे सगळी तुमची सेवा केली. पण या 14 वर्षामध्ये तुम्ही एकदाही म्हटले नाहीत, लक्ष्मणा काही चहा नाश्ता पाणी केलास का रे, धर काही तर खा, मी उपवासीन, तुम्ही दोघं खायचं राव म्हणला. आता येत नसतो मी. देव म्हटला एक काम कर, मागच्या जन्मात तू लहान होता, मी मोठा होतो, आता तू मोठा हो, मी लहान होतो. हे पटलं त्याला. म्हटला सगळा बदला घ्यायचा. म्हणून तोच गर्भ हो आज्ञाने रोहिणीच्या गर्भामध्ये तो प्रवेश करण्यात आला. देवकीचा तो गर्भ कंसाला वाटलं माझ्या भीतीने नष्ट झाला. आणि 7व्या वेळी अर्थात 8व्याने भगवान परमात्मा ठरवतात की आता आपण अवतार घ्यायचा. ऐका, भगवान श्रीकृष्ण ठरवतात की आपण देवकीच्या पोटी प्रगट व्हायचं. देवकी मयेची साधना होती. देवकी मयेच्या गर्भामध्ये भगवान परमात्मा प्रवेश करतात. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, अगदी तेजस्वी देवकी दिसायला लागली. आणि एक दिवशीची रात्र आहे, अष्टमीच्या रात्री भगवान परमात्मा रात्री 12 वाजता देवकी मयेच्या समोर 8 वर्षाची मूर्ती होऊन प्रगट होतात. आणि 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्याबरोबर देवकीला म्हणतात, मा डोळे उघड. डोळे उघड म्हटल्याबरोबर देवकी मयेने डोळे उघडले. पाहिलं तर माझ्या समोर कोणीतरी 8 वर्षाची अर्थात मूर्ती उभी आहे. चतुर्भुज रूप आहे देवाचं, हो 4 हात आहेत देवाला. आणि देवाला विचारलं देवकीने, कोण आहेस बाबा तू? देव म्हटला, अगं आई मी तुझा मुलगा आहे. देवकी माता हसायला लागली, बाळा अरे जन्मलेला मुलगा कुठं 8 वर्षाचा असतो का? लहान हो. आता देव 6 वर्षाचा आहे. आई आता दिसतो तुझा मुलगा? हो रे बाळा आता दिसतोय म्हटले. अजून लहान झालं पाहिजे. आता देव 4 वर्षाचा आहे, आता 2 वर्षाचा आहे. ऐका, जगाच्या बापालाही लहान करते ना, तिचं नाव आई आहे. अजून लहान झालं पाहिजे. आता 2 दिवसाचा भगवान कृष्ण आहे. आई आता दिसतो ना ग तुझा मुलगा? हो माझाच मुलगा आहेस म्हटली. अजून जरा लहान हो. आता फक्त 2 सेकंदाचा देव आहे. देवकी मयेच्या हातात आहे. आणि देव बोलायला लागला, आई आता दिसतो तुझा मुलगा? हो म्हटले. आता माझाच राजा दिसतोय, पण जन्मलेल्या मुलाला 4 हात नसतील म्हटले. कोणी बघितलं तर भूत आहे म्हणतील, 4 हात गायब कर. हो 2 हात गायब केले. आता कृष्ण आईला बोलायला लागला, आई आता दिसतो तुझा मुलगा? देवकी मैया म्हटली, बाळा आता अगदी तू माझाच राजा दिसतोय, माझाच मुलगा दिसतोय, पण पिल्या जन्मलेला मुलगा कुठं गुलू गुलू बोलत नसते म्हटली. मग काय करायचं आई? रड. देव म्हटलं आता तापच आहे, जगाला मी रडवतो म्हटलं आणि ही मला रडवायला लागली. नाईलाज झाला आणि भगवान कृष्ण रडायला लागले. रडणाऱ्या कृष्णाचा आवाज वसुदेवाच्या कानावर गेला. वसुदेव जागे झाले आणि जागे झाल्याबरोबर वसुदेवाने पाहिलं, हो घाबरली देवकी मैया. हो वसुदेवाने मिठी मारली भगवान कृष्णाला, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजिटी, धनी कंसाशी कळेल, माझ्या बाळाशी मारेल. सोडा म्हटले मिठी, आधी माझ्या बाळाला वाचवा. तो म्हटला ग वाचवायचं कसं? हातात बेड्या पायात बेड्या, कुठं घेऊन जाऊन कसं वाचू? कृष्ण म्हटलं, पप्पा काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, मी सांगतो तिथं घेऊन जा, नंदाच्या घराला, मजने गोकुळाला. हो मनसी असे रक्ष पाळते मी मोहिले सकळ, उचलीला कमळापती आणि पायीचे बंधने गळती. उचललं कृष्णाला डोक्यावरती घेतलं, बाहेर निघाले, चालायला लागले. चालता चालता यमुना मैया दुतडी भरून वाहत होती. यमुना मैयेला पूर आला होता. क्षणाचा विलंब न करता वसुदेवाने पाण्यामध्ये प्रवेश केला. पुढे चालायला लागले. गुडघ्या इतकं पाणी आलं. चालता चालता आता कमरे इतकं पाणी आलं, तरी चालायला लागले. हळूहळू आता छाती इतकं पाणी आलं, तरी वसुदेवराजे थांबले नाहीत. गळ्या इतकं पाणी आलं, तरी घाबरले नाहीत. मुलाला वाचवायचं होतं. आता नाका तोंडात पाणी जाऊ लागलं. कृष्ण म्हटला, आता जर आपण काही केलं नाही तर म्हातारा बिनबोबाट मरते म्हटलं. मग आता आपल्या पप्पाला वाचवलं पाहिजे. भगवान कृष्णाने आपला डावा पायाचा अंगठा बाहेर काढला. अंगठा बाहेर काढल्याबरोबर अगदी आनंद वाटला. यमुना मैयेला स्पर्श झाला, अंगठ्याचा दर्शन दिलं आणि यमुना मैयेने वाट दिली. गोकुळामध्ये नंदाच्या घरी प्रवेश केला. भगवान कृष्ण त्या ठिकाणी ठेवले. कृष्णाला ठेवल्याबरोबर तिथून माया उचलली. माया घेऊन परत आले. मायेचा आवाज झाला. कंसाला समजलं की 8वा अवतीर्ण झालाय. कंस धावत आला. मायेचे दोन्ही पाय पकडले आणि गरगर गरगर फिरवायला लागला. देवकी म्हणते, दादा अरे तुला 8वा मुलगा मारणार होता, ही मुलगा नाही मुलगी आहे म्हटले, सोड, ही मारणार नाही तुला. कंस म्हणला, दिदे आता मुलापेक्षा मुली भारी आहेत म्हणला.
काही सांगता येत नाही. आणि कंसाने तिचा नाश करण्याचा प्रयत्न केला. ती निष्ठली, ती माया आहे. तुझं लागी वधी उपजला मजा आधी, मला काय मारतो? अरे माझ्या अगोदर तुला मारणारा गोकुळामध्ये आनंदाने वाढत आहे. आणि इकडं गोकुळामध्ये यशोदामयेच्या समोर भगवान कृष्ण आहे. काहीच कल्पना नाही यशोदामयेला. आणि इतक्यामध्ये एक दासी बाहेरून आली. दासीने पाहिलं आणि दासीने पाहिल्याबरोबर तिला इतका आनंद झाला, इतका तिला आनंद झाला, इतका आनंद झाला की ती दासी धावत बाहेर आली आणि प्रत्येकीला सांगायला लागले, हे दास्यांनो, अगं तुम्हाला माहित आहे का, यशोदा मैयाने भगवान कृष्णाला जन्म दिलाय. हा आनंद झाला होता गोकुळामध्ये. किती सांगू मी सांगू किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. हो अष्टमीच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. हो अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात नाच गाऊ तालात पैंजण थरथरले. गालात नाचू गाऊ तालात पैंगण थरथरले. गोपाना दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला. आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद झाला. मूर्ती अशी साजरी ग ओठावरी बासरी झुलले सुर संगती. साजरी ग ओठावरी बासरी झुलले सुर संगती. कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती. कुणी म्हणा गोविंद कुणी म्हणा गोपाळ कानाला नावे किती. रोज थोड्या करून गोपी बाळे जमून रोज थोड्या करून गोपी बाळे जमून सकाळी गोपाळ काला. आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद जय हो सर्वांनी बोलायचे. आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंद झाला. गोकुळीच्या शोभा गोकुळीच्या शोभा हो. अंत पार नाही लेखा हो, अंत पार नाही लेखा. बाळ
बाळकृष्ण नंदा घरी 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 गोपाल कृष्ण भगवान की जय।